नमस्कार नमस्कार मंडळी, आजच्या कार्यक्रमात आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज आहे शनिवार, भारतीय सौर दिनांक 16 ज्येष्ठ शके 1948 अर्थात 6 जून 2026. मंडळी, आता लवकरच पावसाळा सुरू होईल, म्हणजेच मान्सूनला सुरुवात होईल. या कालावधीमध्ये मासेमारीला बंदी घातली जाते. खास करून 2 महिन्याकरता ही बंदी असते. अर्थात यामागे काही महत्त्वाची कारणंही आहेत. तर आजच्या कार्यक्रमामध्ये आपण डॉक्टर राहुल सदावर्ते यांच्याकडून पावसाळ्यातील मासेमारी बंदी याविषयी जाणून घेणार आहोत. त्यांच्याशी बातचीत केली आहे गायत्री भरणकर यांनी. मंडळी नमस्कार. मंडळी, आपल्याला मोठा विस्तृत असा 720 किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे आणि इथं मासेमारी हा एक पारंपरिक असा महत्त्वाचा व्यवसाय आहे. तर या परंपरागत व्यवसायामध्ये जेव्हा पावसाळा येतो तेव्हा मासेमारी बंद केली जाते. ही नेमकी का केली जाते, यामागची कारणं काय, हे आज आपण जाणून घेणार आहोत. आणि यासाठी आम्ही आमंत्रित केलेलं आहे डॉक्टर राहुल सदावर्ते सर यांना. मत्स्य अभियांत्रिकी विभाग, मत्स्य महाविद्यालय, शिरगाव, रत्नागिरी इथं ते सहयोगी प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. सर नमस्कार. नमस्कार मॅडम. सर, मला सांगा की पारंपरिक मासेमारी जी सुरू होती ती केव्हापासून हळूहळू का होईना पण बदलत गेली? हां, बरोबर मॅडम. या परंपरागत मत्स्य व्यवसायाचं रूप 1950 सालापासून झपाट्याने बदलत गेले. मासेमारीच्या आधुनिक पद्धती, यांत्रिकीकरण, मत्स्यशोधक यंत्रे, मासे दीर्घकाळ टिकवून ठेवण्याच्या पद्धतीत झालेल्या सुधारणा यांचा परिणाम आजच्या मासेमारीवर फार मोठ्या प्रमाणात झालेला आहे. आपल्याकडील पापलेट, सुरमई, गेदर, कोळंबी, माकुळ अशा मासळीला बाहेरच्या बाजारपेठात मोठीच मागणी आली आहे. यामुळे मत्स्योत्पादनात भरपूर वाढ झाली खरी, पण लवकरच या अपरिमित मासेमारीचे दुष्परिणामही आपल्याला दिसून आले. मासळीचे नैसर्गिक साठे कमी झाल्याने मत्स्योत्पादनात झपाट्याने घट होऊ लागली. तरीही मासेमारी सुरूच राहिली. त्यातच पूर्वी या परंपरागत व्यवसायात पावसाळ्यातील मासेमारी कटाक्षाने बंद ठेवली जात असे. हां, पण यामागे काही तत्त्व आहेत का? हां, खवळलेला समुद्र, सोसाट्याचे वारे आणि पावसाळ्यातील इतर बदल, साधनांची असमर्थता यामुळे समुद्रात जाणे म्हणजे जीवावरचा खेळच. खरंय. तसेच मासेमारी करण्याच्या याच काळात मासे प्रजोत्पादन करतात हे सत्य आमच्या पूर्वजांनाही चांगलीच माहिती असावे, म्हणूनच या काळात मासेमारी बंद ठेवली जात असावी. ते तत्व आजही पाळणे महत्त्वाचे नाही का? नक्कीच, खरं आहे. पण सर, हा जो बंदी काळ असतो त्या कालावधीमध्ये मच्छीमार कुटुंबांचं काय होत असतं? आज सुमारे 2,20,000च्या वरती जवळपास मत्स्य व्यावसायिक या व्यवसायावर अवलंबून आहेत. पावसाळ्यात मासेमारी बंद ठेवली तर त्यांच्या रोजीरोटीचे काय? अशा वेळेला इतर पर्यायी रोजगार निवडणे अपरिहार्य ठरेल. या काळात सुक्या मासळीचा वापर, सुक्या मासळीपासून उत्कृष्ट दर्जाचे खाद्यपदार्थ, उदाहरणार्थ पापड, चकली, लोणचे बनवणे, जाळ्यांची दुरुस्ती किंवा जाळी विणून त्यांची विक्री करणे, किनाऱ्यालगतच्या भागात खेकडे, काकई, मुळे यांचे संवर्धन करणे, तसेच गोड्या पाण्यातील मासेमारी असे मत्स्य व्यवसायाला अनुषंगून असणारे व्यवसाय या मच्छीमार बांधवांना हाती घेता येतील. म्हणजे या ना त्या मार्गाने त्यांना उत्पन्नाचा स्रोत सुरू राहील. हो, या दृष्टीने. बरं सर, पावसाळ्यामध्ये मासेमारी बंद करणं हे खरंच का गरजेचं आहे? होय. पावसाळ्याचा काळ मासळी तसेच कोळंबीच्याही जीवनक्रमातील महत्त्वाचा काळ असतो. आज आपण या मासळीच्या पिलांना वाढू दिले तरच उद्या आपल्याला चांगले उत्पादन मिळणार आहे. हे सूत्र जर आपण आज लक्षात ठेवले तरच उद्याची चिंता करण्याची कारणच राहणार नाही, हे मात्र नक्की. बरोबर आहे. बरं, पावसाळ्यामध्ये मासेमारी बंदी ही प्रत्येक मच्छीमारानं पाळणं हे सक्तीचं केलं जातं का? हो. विविध प्रकारचे मासे, कोळंबी जरी वर्षभर प्रजनन करीत असले हे तरी पावसाळी हंगामात प्रजननांचे प्रमाण जास्त असते.
या कालावधीत यांत्रिकी नौकाद्वारे मासेमारी केल्यास अंडी धारण केलेल्या मासळीची, कोळंबीची तसेच परिपक्व नरमाद्यांची सरसकट मोठ्या प्रमाणावर मासेमारी केली जाते. म्हणजे या माशांना प्रजोत्पादनाची संधी न मिळाल्याने त्याचा परिणाम पुढील वर्षी मत्स्योत्पादन घटण्यावर होतो. म्हणूनच शास्त्रीयदृष्ट्या विचार करावयाचा झाल्यास शाश्वत मत्स्योत्पादनासाठी माशांच्या प्रजननाच्या हंगामात म्हणजेच पावसाळ्यात मासेमारी बंदी प्रत्येक मच्छीमाराने सक्तीने पाळली पाहिजे. खरं आहे. बरं, याशिवाय आणखी काही दुसरं कारण आहे का? होय, पावसाळी हंगामात नद्या व नाल्यामधून पावसाच्या पाण्याबरोबर मोठ्या प्रमाणात पोषक द्रव्ये समुद्रात वाहत येतात. पावसाळ्याच्या पाण्यामुळे किनाऱ्यालगत समुद्राच्या पाण्याची क्षारता काही प्रमाणात कमी होते. लाटामुळे ऑक्सिजनचे प्रमाण बरेच वाढते. तसेच या कालावधीत समुद्रात अपवेलिंग नावाची क्रिया मोठ्या प्रमाणात होत असते. या क्रियेमध्ये तळातील पाणी वेगाने वरच्या थरात येते, त्यामुळे पोषक द्रव्य वरच्या थरात येतात. या सर्वांचा एकत्रित परिणाम म्हणजे मोठ्या प्रमाणात शेवाळ, प्राणीप्लवंगाची निर्मिती होते. यामुळे प्रजोत्पादनात नव्याने तयार झालेल्या माशांच्या पिलांना पोषक वातावरण मिळाल्याने झपाट्याने वाढ होते व मत्स्यपिलांच्या मरतुकीचे प्रमाण कमी होते. पर्यायाने मत्स्यसाठ्यात भरीव वाढ होते. तसंच तिसरा पण याच्यामध्ये एक कारण आहे मासेमारी बंदीसाठी, ते म्हणजे पावसाळ्यात वादळी हवामानाचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे अशा प्रतिकूल परिस्थितीत मासेमारीसाठी समुद्रात गेलेल्या मच्छीमारांच्या मालमत्तेचे नुकसान होऊ शकते, जीवितहानी देखील सुद्धा होऊ शकते. इतिहासात अशा प्रकारच्या घटना वारंवार घडल्याची नोंद आहे ना. खरं आहे. म्हणजे अशा अनेक कारणांमुळे ही सक्ती करणं आवश्यक झालेलं आहे. होय. बरं सर, आता मी एक वेगळा प्रश्न विचारते की सागरामध्ये जी कोळंबी असते तिचा जीवनक्रम आणि पावसाळी मासेमारी करणं याचा काही असा संबंध असतो का? हो, महाराष्ट्रातील किनारपट्टीत सापडणाऱ्या एकूण 30 प्रकारच्या कोळंबीच्या जातीपैकी केवळ 10 जातीच व्यापारीदृष्ट्या महत्त्वाच्या आहेत. पण कोळंबीचे वार्षिक उत्पादन झपाट्याने कमी होत आहे. यातील प्रमुख कारणापैकी एक कारण म्हणजे पावसाळी मासेमारी हा काळ कोळंबीच्या बीजोत्पादनाचा हंगाम असतो. पण असं कसं नेमकं म्हणता येईल तुम्हाला? परिपक्व नर व मादी कोळंबी सर्वसाधारणपणे मे महिन्याच्या अखेरपासूनच 15 ते 20 वावात सागरी किनाऱ्याकडे येण्यास सुरुवात करतात. तिथे मादी कोळंबी कमीत कमी 50,000 ते 1.5 लाख इतकी अंडी घालतेच आणि इथून कोळंबीच्या वाढीला सुरुवात होते. या अंड्याचे या पुढील काही दिवसातच 3 अवस्थात रूपांतर होते. ते म्हणजे नॉप्लिया, प्रोटोझुइया, मायसिस ही स्थित्यंतरे होत असताना या सर्व अवस्था पाण्याच्या वरच्या भागात फिरत असतात. या नंतरची अवस्था म्हणजे बीजावस्था. कोळंबीची लहान प्रतिकृती म्हणजे पोस्ट लार्वा या अवस्थेत आल्यानंतर हे बीज सागर किनाऱ्याच्या तळाला जाते, तेव्हा त्याचा आकार फक्त 5 ते 7 मिलीमीटर इतका असतो. तेथून त्याचे स्थलांतर खाडीकडे होते. खाडीतील झुडपांचा आश्रय घेऊन आणि खाडीत मिळणाऱ्या मुबलक खाद्यावर त्यांची वाढ 5 सेंटीमीटर इतकी होते आणि मग पुन्हा त्यांचा प्रवास 15 ते 20 वावाकडे होतो आणि या ठिकाणी त्यांचा आकार 10 सेंटीमीटर इतका होईपर्यंत ही कोळंबी वास्तव्य करते आणि मग पुढील वाढीसाठी खोल समुद्राकडे भ्रमण करते. अच्छा, म्हणजे एकूण अशी त्यांची प्रोसेस असते. हो मॅडम. अच्छा, बरं सर, पावसाळी मासेमारीमध्ये काही तोटे असतात, तर त्याबद्दल काय सांगू शकाल? कोळंबीच्या जीवनक्रमातील महत्त्वाच्या अशा बीजोत्पादनाच्या काळात मासेमारी केल्यास परिपक्व नर व मादी तसेच लहान कोळंबी यांची पकडणूक तर होतेच, त्याचबरोबर बीजोत्पादनाच्या विविध अवस्थांतरांनाही हानी पोहोचते. याचाच परिणाम भविष्यातील कोळंबी साठ्यावर होत असतो. खरं आहे. बरं सर, फक्त कोळंबीच नव्हे तर समुद्रातल्या सगळ्या प्रकारच्या माशांच्या जीवनक्रमाला या पावसाळ्यातल्या मासेमारीमुळे हानी पोहोचते का? हो, आपल्या देशात 1950 सालापासून नौकांचे यांत्रिकीकरण, ट्रॉलिंग सुरू झाले. पर्सिन जाळ्याचा उपयोग 1970 या सालापासून सुरू झाला. तर 1980च्या कालावधीत महाराष्ट्रात लहान नौकांना इंजिने बसून मासेमारी सुरू झाली. यामुळे मासेमारीचे क्षेत्र, प्रमाण व कालावधीत यात नक्कीच वाढ झाली. 1970च्या पूर्वी पश्चिम किनाऱ्यावर
जून ते ऑगस्ट दरम्यान मासेमारी पूर्वापार बंद ठेवली जात असे, कारण तेव्हा उसळलेल्या समुद्रात जाऊन पावसाळ्यात मासेमारी करण्याइतकी मच्छीमारांची ताकद नव्हती. पण नंतर नौकांचे यांत्रिकीकरण, माशांची वाढती मागणी आणि पावसाळ्यात मासळीला मिळणारा दर यामुळे मासेमारी अमर्याद प्रमाणात सुरू राहिली आणि याचाच परिणाम मासळीच्या कमी होत जाणाऱ्या साठ्यावर दिसून आला. अच्छा. बरं, हा पावसाळ्याचा कालावधी आणि त्यावेळी समुद्रात होणारे बदल याबद्दल काय सांगू शकाल? तर पर्यावरण चक्र व समुद्राच्या उत्पादन क्षमतेवर पावसाळा मुख्यत्वे करून परिणाम करतो. समुद्रातील जैविक उत्पादन, सूर्यप्रकाश तसेच पाण्यातील पोषक द्रव्य यावर अवलंबून असते. याचबरोबर समुद्रात नियमित चालू असणाऱ्या भौतिक, रासायनिक व जैविक क्रियामुळे समुद्र तळाजवळील पाणी समुद्राच्या वरच्या पातळीत येऊन पृष्ठभागाजवळील पाण्यात आवश्यक अशी पोषक द्रव्ये मिसळवते. याचबरोबर समुद्र खवळणे, चक्रीवादळे, समुद्राच्या पाण्यातील तापमान, क्षारता व घनता यातील बदल या सर्वांमुळे पाण्यातील पोषक द्रव्ये सर्वत्र पसरतात. पाण्याची उत्पादन क्षमता यामुळे वाढते व यामुळे माशाच्या पिलांच्या व माशांच्या वाढीस हे पाणी खूपच पोषक ठरते. अच्छा. सर, आतापर्यंत आपण कोळंबीचा जीवनक्रम सांगितलात. मग पावसाळा आणि माशांचं प्रजनन याबद्दल अजून काय सांगू शकाल? तर बरेचसे मासे इतर ऋतूंच्या तुलनेत पावसाळ्याच्या सुरुवातीला, पावसाळ्यात किंवा पाऊस संपताना परिणामकारक प्रजनन करतात. या काळातील हवामानातला बदल त्यांची पुनरुत्पादन करण्याची, अंडी देण्याची क्रिया वेगात परिणामकारकरित्या घडवून आणतो. याच काळात पाण्यातील पोषक द्रव्यांचे प्रमाणही मुबलक असते. अशा काळात जर हे प्रजनन योग्य मासे किंवा पिले पकडली गेली तर पुढील मासेमारीच्या हंगामात मिळणाऱ्या माशांचे प्रमाण नक्कीच घटेल. खरं आहे. बरं सर, आता मला सांगा की मत्स्य संपत्ती आणि मत्स्य संरक्षण यासाठी काही वेगवेगळ्या प्रकारच्या योजना आहेत का? हां, अपरिमित मासेमारींचे दुष्परिणाम आपल्याला आता जाणवू लागले आहेत. म्हणूनच या मत्स्यसंपत्तीचे जतन कसे करता येईल याचा विचार करणे अनिवार्य झाले आहे. मत्स्यसंपत्तीचा उपयोग करणाऱ्या मासेमाराकरिता त्याचे उपजीविकेचे साधन अबाधित राखण्याकरिता व एकंदर समुद्र पर्यावरणाच्या संरक्षणाकरिता त्याची आवश्यकता आहे. मत्स्यसंपत्ती संरक्षणाचा उद्देश मत्स्यसंपत्तीचे साठे विशिष्ट पातळीपर्यंत ठेवणे असा आहे. यासाठी मी सांगतो त्या उपाययोजना तुम्हाला थोड्याफार कराव्या लागतील. कोणत्या आहेत त्या? तर नको असलेले मासे, पिले किंवा परिपक्व माद्या पकडणे टाळण्यासाठी काही जाळ्यावर बंदी आणणे किंवा अनावश्यक मासे कमी करण्याचे यंत्र बसवणे, उदाहरणार्थ बायकॅच रिडक्शन डिव्हाइस, टर्टर एक्सक्लुडर डिव्हाइस. अच्छा. तुम्ही म्हणालात की मासेमारी जाळ्यांचं नियंत्रण सुद्धा केलं पाहिजे, तर ते कसं करता येईल? तर लहान मासळीची मासेमारीमुळे होणारी मरतूक थांबवण्यासाठी जाळ्याच्या आसावर नियंत्रण, जागतिक स्तरावरील कार्यकारी दलाने जाळ्याचा आस 35 मिलीमीटर असावा अशी शिफारस केलेली आहे. अच्छा. बरं, काही विशिष्ट जागा ज्या असतात समुद्रामध्ये त्या जागांवर आणि काही विशिष्ट वेळेवर सुद्धा मासेमारी करणं बंद असतं, तर असं का असतं? तर हो मॅडम, काही विशिष्ट मत्स्यसंपत्तीचे साठे जतन करण्यासाठी त्यांच्या प्रजोत्पादनाच्या किंवा पिले वाढत असणाऱ्या जागावर मासेमारी बंदी, परंपरागत मासेमारी आणि यांत्रिक नौकेने मासेमारी करणाऱ्यामधील संघर्ष टाळण्यासाठी सुद्धा हा उपाय अवलंबता येतो. अच्छा. तसंच काही संरक्षित अशी क्षेत्रंसुद्धा समुद्रात निवडली जातात, तर ती का जातात? तर मंद हालचाल व हळू पोहण्याच्या सवयी असलेल्या मासळीच्या संरक्षणासाठी संरक्षित क्षेत्राचा वापर करतात. प्रजोत्पादन किंवा पिलांच्या वाढण्याच्या जागा, ऐतिहासिक वा राष्ट्रीय महत्त्व असणारी क्षेत्रे संरक्षित क्षेत्रे म्हणून घोषित केली जातात. अच्छा. सर, आपण जाणतोच की अनेक कुटुंब याच्यावरती अवलंबून असतात, पण या मासेमारी नौका ज्या असतात त्यांच्यावरती नियंत्रण राहावं यासाठी काय करता येईल, काय सांगू शकाल? तर नवीन नौकांना परवाने नाकारून किंवा किती मासे पकडावेत याचा कोटा ठरवून देऊन किंवा नौकेचा आकार, त्यावरील मासेमारीची साधने यावर नियंत्रण करून
मत्स्यसंपत्तीचे जतन किंवा पकडल्या जाणाऱ्या माशांच्या संख्येवर किंवा वजनावर नियंत्रण या पद्धतीचा मत्स्यसाठा सुरक्षित ठेवण्यासाठी वापर केला जातो. बहुधा या सर्व पद्धती किंवा काही पद्धती एकत्रितपणे वापरून मत्स्यसंपत्तीचे संरक्षण करता येते. बरं सर, आता मला सांगा की मत्स्य व्यवसाय करणारा एक जबाबदार मासेमार जो असतो त्याने काही नियम पाळणं गरजेचं असतं, तर हे जे नियम आहेत त्याबद्दल आपलं काय मत आहे? तर मत्स्यसाधन संपत्तीचा दीर्घकाळ उपयोग करण्यासाठी या व्यवसायाचे व्यवस्थापन होणे आवश्यक आहे. सर्वांसाठी अन्न तसेच रोजगार, करमणुकीची साधने, व्यापार आणि आर्थिक सुबत्ता मिळवण्यासाठी मासे तसेच इतर जलचरांचा काळजीपूर्वक अभ्यास करून मासेमारी व व्यापार यात समतोल साधण्याची आज गरज आहे. म्हणूनच मासळीचे प्रमाण, उत्पादन क्षमता, मत्स्यमर्तुकीची वर्गवारी व व्याप्ती आणि मासेमारीचे होणारे दुरोगामी परिणाम यांचा प्रत्येकाने अभ्यास करावयास हवा. याचे पर्यावरणावर तसेच समाजावर होणारे परिणाम विचारात घेतले पाहिजेत. त्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना व खबरदारी प्रत्येक मच्छीमारांनी घेतली पाहिजे. म्हणूनच जबाबदार मत्स्य व्यवसायाकरिता काही नियम तयार करण्यात आले आहे. अच्छा, बरं सर, संहितेची उद्दिष्ट याबद्दल आपलं काय मत असेल? तर मत्स्य व्यवसायाचे संबंधित घटक लक्षात घेऊन आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार तसेच राष्ट्रीय धोरण अंमलबजावणीसाठीची तत्त्वे निश्चित करणे, मत्स्य व्यवसायाचे व्यवस्थापन व विकास आणि साधनसंपत्तीचे जतन करण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य उपलब्ध करणे, जलचर संपत्ती, पर्यावरण व किनारपट्टी यांचे संरक्षण व त्याच्याशी संबंधित घटकांचे संशोधन काम हाती घेणे, तसेच मत्स्य व्यवसायाकरिता हितकारक किनारपट्टी क्षेत्रातील रहिवाशांना संरक्षण द्यावे आणि व्यवस्थापन उपाययोजनामध्ये अशा लोकांच्या प्रयत्नांचा समावेश करावा. तसेच मत्स्य व्यवसायाच्या व्यवस्थापनासाठीचे व विकासाबाबतचे कायदे व धोरण ठरविताना सर्व गुंतवणूकदारांना त्यात सहभागी करावे, जेणेकरून घेण्यात येणारे निर्णय पारदर्शी बनतील व वादविवादावरील तोडगे सहकार्याने व शांततेने काढावेत. तसेच मच्छीमार आणि मत्स्यशेती करणाऱ्यांना शिक्षण देऊन जबाबदार मत्स्य व्यवसायाविषयीची जाणीव त्यांच्यात वाढवली पाहिजे. आणि दुसरे म्हणजे मासेमारीच्या सर्व कामामध्ये सुरक्षितता व आरोग्यविषयक जाणीव असायला हवी. तसेच मत्स्य व्यवसायामुळे पर्यावरणावर व स्थानिक समाजावर होणारे परिणाम किमान ठेवणे आवश्यक आहेत. तर मंडळी, पावसाळ्यामध्ये मासेमारीची बंदी का असते यामागची विस्तृत अशी माहिती आज आपल्याला डॉक्टर राहुल सदावर्ते सर यांनी दिलेली आहे. या कालावधीमध्ये म्हणजेच येणाऱ्या पावसाळ्यामध्ये या मासेमारी बंदीचा मान ठेवून किंवा त्या नियमांचं पालन करून इतर काही पूरक व्यवसाय किंवा जोडधंदे आपले मच्छीमार बांधव नक्कीच करू शकतात आणि त्या दृष्टीनं पावलं उचलू शकतात. सर, आपण इथे आलात आणि अतिशय महत्त्वपूर्ण अशी माहिती आम्हाला दिलीत त्याबद्दल आकाशवाणीतर्फे आणि सर्व मच्छीमार बांधवांतर्फे मी आपले आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. आत्ताच आपण पावसाळ्यातील मासेमारी बंदी याविषयी डॉक्टर राहुल सदावर्ते यांची गायत्री भरणकर यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत. मंडळी, आता कार्यक्रमाची वेळसुद्धा संपत आली आहे. तेव्हा मंडळी, उद्या पुन्हा भेटूयाच. तोपर्यंत मला आता निरोप द्या. नमस्कार.